बिहार पॅटर्नची राज्यात पुनरावृत्ती होणार आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडली आणि पुन्हा भाजपच्या सोबतीने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला। बिहार पॅटर्नवर भाजप आणि ठाकरे गटाने काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं। 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती, पण आता 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी भाजपसोबत नव्याने संसार थाटलाय। आता नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा 2019 मध्ये भाजपला हात दाखवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून नव्या राजकीय संसाराला सुरुवात केली होती। महाविकास आघाडीचा संसार 2.5 वर्ष सुरू राहिला, मात्र त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। परिणामी बिहार पॅटर्न प्रमाणेच ठाकरे गट आणि भाजप एकत्र येऊन राजकीय चूल मांडतील का या चर्चेने जोर धरलाय। या चर्चेला संजय राऊत यांनी काय उत्तर दिलं ते पाहूयात। तर आता काय साक्षात्कार झालाय का? आम्हाला काय म्हणून सोबत घेणार? आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, काय म्हणून घेणार आम्हाला सोबत ते त्यांनी स्पष्ट करावं। संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर जोरदार तोफ डागली। पलटूराम फक्त नितीश कुमारच नाहीत, तर पहिले पलटूराम भाजप असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला। नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी नेत्यांची वक्तव्य होती, याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं। बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपनं पुन्हा हातमिळवणी केली। हा बिहारचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का, यावर राजकीय विश्लेषकांना काय वाटतं ते पाहूयात। जेव्हा शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तेव्हा त्यांचा एक प्रकारचे छळ सुरू झाला। आज ज्या पद्धतीने भाजप सत्तेवर आहे, पण शिवसेनेला ईडी किंवा अन्य काही संस्थांच्या माध्यमातून जो त्रास देण्याचं सुरू आहे ते पाहता उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एक होतील अशी शक्यता वाटत नाही। पण राजकारणात असं कधीच होत नाही की कुठलीही गोष्ट शक्य ती अशक्य होते। महाराष्ट्रात सध्या तरी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची चिन्ह दिसत नाहीत, पण बिहार पॅटर्नचा अवलंब केलाच जाणार नाही हे सुद्धा 100% कोणीच सांगू शकत नाही। कारण राजकीय परिस्थिती पाहता राजकारणात कोणतीच शक्यता नाकारता येत नाही हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।